तर पूजा ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याने तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले मिळणार। 4:30 झालेले आहे। आता मला घराची झाडझूड करायची आहे, कारण की 5 नंतर आपल्याला घराला झाडे लावायचा नसतो, कारण ती आपली लक्ष्मी माता येण्याची वेळ झालेली असते। तर मी 4:30 पर्यंत माझ्या घराला छान स्वच्छ क्लीन करून घेत असते, कारण की बाळ आहे तर घराला स्वच्छ ठेवणे खूप आवश्यक आहे। तर अशा पद्धतीने मी माझे 4-4:30 वाजता झाडून टाकत असते। 5-5:30 वाजले की दरवाजा खोलून द्यायचा असतो, दरवाजाला बंद करायचा नसतो, कारण की आपली लक्ष्मी माता त्याच दरवाजातून प्रवेश करत असते। तर दरवाजा खोलून घ्यायचा असतो 5 नंतर। तर इथे बघा माझी लक्ष्मी माता आतमध्ये येत आहे आणि घरात खूप सुख शांती समृद्धी नांदवत आहे। तर इथे बघा मी आता माझ्या घराचे पूर्ण स्वच्छ क्लिनिंग करून घेतलेली आहे। आता स्वतःसुद्धा छान स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे, कारण की तिथे आपली अन्नपूर्णा मातेचा वास असतो, म्हणून मोठासुद्धा छान क्लीन करून घ्यायचा असतो। आता माझे भांडे राहिलेले होते चहा पाण्याचे, मी तशी तर 4लाच घासून घेत असते, पण आज राहून गेलेले होते, तर आता मी भांडे क्लीन करून घेत आहे। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। तर इथे भांडे सोबतच माझी ध्रुवी पण मला त्रास द्यायला लागलेली आहे, पण तिला पण वेळ देणे तेवढेच आवश्यक आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण भांडे मी स्वच्छ क्लीन करून घेतलेले आहे। तर स्टँड नसल्यामुळे मला व्हिडिओ बनायला खूप प्रॉब्लेम होते, पण मी तुमच्यासाठी ते पण मेहनत करते। तर चॅनलला पूर्णपणे सपोर्ट करा। मी पूर्ण प्रयत्न करते की व्हिडिओमध्ये माझ्या प्रत्येक गोष्टीला प्रेझेंट करावं। तर इथे आता आपले भांडे घासून झालेले आहेत, तर बेसिंग पण आपल्याला स्वच्छ घासून घ्यावा लागतो। तर मी दोन्ही टाईम जेव्हा पण मी भांडे घासते तेव्हा प्रत्येक वेळेस माझं बेसिंगसुद्धा घासत असते। असं नाही आहे की मी एकच टाईम माझं बेसिंग घासते। बेसिंग घासल्याने बेसिंगसुद्धा स्वच्छ राहते आणि चकचक राहते, त्याच्यावर पाण्याचे डागसुद्धा पडणार नाही आणि क्षारसुद्धा उमटणार नाही। पण तुम्ही पण असंच करत जा। त्यानंतर आता माझे सगळे कामं आटपलेले आहे ओट्यावरचे। तर इथे बघा माझा बेसिंगसुद्धा किती स्वच्छ क्लीन दिसत आहे आणि ओटासुद्धा सगळा माझा किती स्वच्छ साफ झालेला आहे। तर आता 6-6:30 झालेले आहे। तर घरातली सगळी लाईट्स आपल्याला ऑन करायची आहे, कारण की आपली लक्ष्मी माता येण्याची वेळ झालेली असते। तर लक्ष्मी मातेला घरात छान उजेड हवा असतो। लक्ष्मी मातेला अंधार आवडत नाही, तर आपल्या किचनमधला, हॉलमधला, बेडरूममधले सगळे लाईट आपल्याला दिवेबत्तीच्या टाईमवर ऑन करून द्यायचे। आता इथे मी देवाला दिवा लावणार, देवाजवळचा पण छान लाईट ऑन केलेला आहे आणि आता इथे मी दिवेबत्ती करत आहे। तर दिव्यासाठी मी घरात 3-4 दिवे लावत असते, एक तुळशीजवळ आणि एक आपल्या देवाजवळ आणि एक आपल्या उंबरठ्यावर सुद्धा दिवा ठेवत असते आणि सोबतच अगरबत्तीसुद्धा लावायची असते। आपली एक अगरबत्ती आपल्या तुळशीजवळ, एक अगरबत्ती आपल्या देवाजवळ आणि एक अगरबत्ती मी अशीच हॉलमध्ये सुगंध व्हावा यासाठी लावत असते। आणि इथे बघा मी छान दिवे लावून घेत आहे। तर प्रत्येक दिव्यात आज मी तेलच घातलेलं आहे। कधी गुरुवारला आणि शुक्रवारला मी देवाच्या दिव्यात तूप घालत असते आणि बाकी दिवसावर मी मग तेलच घालत असते। तर इथे माझे दिवे लावून झालेले आहे। आता एक दिवा देवाचा, एक दिवा तुळशीचा आणि एक दिवा माझा उंबरठ्याचा आहे। तर हे माझं नित्यनियम आहे, हे मी रोजच करत असते। तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी करत आहे असं नाही आहे, हा माझा नित्यनियम आहे। तर हे माझे दिवे आहे, हे मी रोजच माझ्या उंबरठ्यावर सुद्धा मी दिवा लावत असते। तर इथे आता देवाजवळ आपला लावलेला पितळचा दिवा ठेवून द्यायचा आहे आणि देवाला छान नमस्कार करायचा आहे। स्टँड नसल्यामुळे मला खूप प्रॉब्लेम होते व्हिडिओ बनवायला, पण तुमच्यासाठी काही हरकत नाही। तर इथे आता देवाची अगरबत्ती, देवाची पूजा माझी करून झालेली आहे। तर आता आपल्याला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे। तर तुळशीजवळ दिवा लावला की किती मनाला अशी शांती वाटते। अगरबत्ती लावली तर घरात असा सुगंध पसरतो।
तुळशीचा दिवा झाला तर उंबरठ्याला धूप दिवा दाखवायचा आहे. तर छान उंबरठ्याला धूप दिवा दाखवून आपल्याला ओवाळायचं आहे आणि खूप सुख शांती धनधान्य संपत्ती मागायची आहे. खूप खूप आशीर्वाद मागायचे आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मिळूया पुढच्या छान माहितीसोबत. थँक्यू.